नमस्कार, सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते। पाहूयात काही विशेष घडामोडी। म्हसाड गावात जागतिक आदिवासी दिन साजरा। 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस हा जगभर साजरा करण्यात येतो। त्याचाच एक भाग म्हणून पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील ग्रामीण भाग म्हसाड गावात आदिवासी जागतिक दिवसानिमित्त म्हसाड गाव पेसा अध्यक्ष सतेंद्र मातेरा आणि ग्रामस्थ प्रताप बेडगा, शांताराम काकरा, रोहिदास मातेरा, विलास मातेरा, अंकुश मातेरा तसंच महिला कविता मातेरा, आशा मातेरा, कल्पना मातेरा आणि इतर महिला पुरुष यांनी सहभाग घेत मोठ्या उत्साहात हा जागतिक आदिवासी दिवस साजरा केला। सुरुवातीला आदिवासी क्रांतीवीर बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, तंट्या मामा भिल, राणी दुर्गावती, खाजा नाईक, नाग्या कातकरी, वीर एकलव्य, जयपाल मुंडा यांच्या प्रतिमेस हार अर्पण करीत दीप प्रज्वलन करून आदिवासी क्रांतीवीरांची पूजा करण्यात आली। आदिवासी वाद्य तारपावर नृत्यही करण्यात आलं। त्यानंतर आदिवासी क्रांतीवीर यांच्या नावानं जोरदार घोषणा देण्यात आला। त्यानंतर मान्यवरांचं आणि पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं। यावेळी पेसा अध्यक्ष सतेंद्र मातेरा, पाहुणे म्हणून उपस्थित साये उर्से, ग्रामपंचायत उपसरपंच प्रसाद पाटील, एबीपी माझा पत्रकार संतोष पाटील, न्यूज 18 लोकमतचे राहुल पाटील आणि आश्रमशाळेचे मुख्याध्यापक संदीप बोरसे, शिक्षक सोळंके सर, गवळी सर यांनी जमलेल्या सर्व ग्रामस्थांना आदिवासी दिनाबद्दल माहिती देत शुभेच्छा दिल्या। कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरणात शवविच्छेदनात लैंगिक अत्याचार उघड, निषेध करण्यात आला। यामध्ये एकाला अटकही करण्यात आली आहे। कोलकात्याच्या आरजीकार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला। तिच्यावर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा दावा तिच्या वडिलांनी केला होता। याच प्रसंगी कोलकात्याच्या आरजीकार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये मृतावस्थेत आढळलेल्या पोस्ट ग्रॅज्युएट प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या प्राथमिक पोस्टमॉर्टममध्ये खून करण्यापूर्वी तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं उघड झालंय। सरकारी रुग्णालयातील ज्युनियर डॉक्टरांचा निषेध आणि कायदा आणि सुव्यवस्थेवर भाजपकडून टीका होत असताना या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी सांगितलं की अटक केलेल्या व्यक्तीला हॉस्पिटलच्या अनेक विभागांमध्ये विनामूल्य प्रवेश होता। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे। खडक पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी केलं जेरबंद। दिनांक 7 ऑगस्ट रोजी खडक पोलीस ठाणे हद्दीमध्ये गुन्हे प्रतिबंध पेट्रोलिंग करीत होते आणि त्याच दरम्यान एक संशयित इसम तिथे फिरत असताना पाहायला मिळाला। पोलीस हवालदार हर्षल दुडम यांना त्याच्या बातमीदाराकडून रेकॉर्डवरील आरोपी शुभम शिंदे याच्याजवळ एक गावठी पिस्तूल असून तो आणि त्याचा एक साथीदार 7 लव चौक पुणे या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली। या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगरे, पोलीस हवालदार ठवरे, पोलीस नाईक नितीन जाधव, पोलीस शिपाई धावरे, पोलीस शिपाई चव्हाण अशा सर्व टीमनं सापळा रचून रेकॉर्डवरील आरोपी शुभम शिंदे आणि त्याचा साथीदार याला स्वारगेट पुणे या ठिकाणी अटक केली आहे। अंगझडती घेतली असता एक लोखंडी धातूचं गावठी पिस्तूल मॅगझिनसह खिशात 2 जिवंत काडतूस सुद्धा मिळून आली। असा एकूण 1,13,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे करीत आहेत। सतर्क पोलीस टाइम्स न्यूजसाठी पुण्याहून बातमीदार फिरोज शेख। सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची। पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज। सतर्क रहा, सुरक्षित रहा। सामान्य नागरिकांना पत्रकार बनण्याची सुवर्ण संधी। आता सर्वसामान्यांनाही मिळणार अन्यायाविरुद्ध लढण्याचा अधिकार। सतर्क पोलीस टाइम्स तर्फे महाराष्ट्रभर पत्रकार मोहीम। महाराष्ट्रभरात रिपोर्टर्स, क्राइम रिपोर्टर्स, जर्नलिस्ट अशा विविध पदांसाठी मेगा भरती।
सतर्क पोलीस टाइम सोबत काम करून कमवा महिना 25,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत आकर्षक मानधन। तेव्हा आजच संपर्क करा 7506703132 या भ्रमणध्वनी क्रमांकावर। नियम आणि अटी लागू। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इसमास अटक। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन तसंच बांगलादेशात घडलेल्या घटनेच्या अनुषंगानं मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयामधील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर घातपात तपासणी प्रभावीपणे करून संशयित इसमांच्या सामानांची तपासणी करण्याच्या पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई यांनी सूचना दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे 9 ऑगस्ट रोजी बोरिवली रेल्वे स्थानक इथे घातपात तपासणी करण्यादरम्यान अभय कुमार उमेश कुमार वय वर्षे 24 राहणार मीरा रोड मूळ राहणार बिहार हा बोरिवली रेल्वे स्थानक येथील मध्य ब्रिजवर संशयास्पद वावरताना दिसला। त्याच्याकडे एक ट्रॉली बॅग होती। पोलिसांनी त्याला विचारलं असता त्यानं सामानाची झडती घेण्यास नकार दिला। त्यानंतर पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात आणून 2 पंचांसमक्ष त्याच्याजवळील बॅगेची तपासणी केली। या बॅगेत एक पिस्तूल आणि 14 काडतूस मिळून आली। पोलिसांनी या इसमाकडे चौकशी केली असता पिस्तूल बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचं समोर आलं। याबाबत बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यामध्ये या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून या गुन्ह्यात आरोपीस अटक करण्यात आलेली आहे। हे पिस्तूल या इसमानं कोणाकडून आणि कशाकरिता घेतलं याबाबत पोलीस आता अधिक तपास करीत आहेत। ही कामगिरी डॉक्टर रवींद्र शिसवे पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई, मनोज पाटील पोलीस उपायुक्त मध्य परिमंडळ लोहमार्ग मुंबई, राजेंद्र रानमाळे सहाय्यक पोलीस आयुक्त वसई विभाग लोहमार्ग मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली बोरिवली रेल्वे पोलीस यांनी केली। सतर्क पोलीस टाइम्स न्यूज साठी बातमीदार मोहम्मद खान। जैन पत्रकार मोहम्मद खान, सतर्क पोलीस टाइम्स साठी हे न्यूज। आज बोरिवली रेल्वे पोलिसांनी एक आरोपीला धरण्यात आला आहे। त्याच्याकडे एक इम्पोर्टेड पिस्तूल आणि काही गोळ्या सापडल्या गेल्या। त्याबद्दल पुढची थोडीशी माहिती। सध्या GRP रेल्वेमध्ये 15 ऑगस्टच्या अनुषंगानं घातपात चेकिंग घातपात तपासणीची वाढ करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगानं काल बोरिवली रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बोरिवली रेल्वे स्टेशनला घातपात तपासणी सुरू असताना एक प्रवासी पोलिसांना पाहून हे झाला चलबिचल झाला म्हणून त्या चौकशी करता तो काही एक उत्तर देत नव्हता। म्हणून त्याच पोलीस स्टेशनला आणून पंचासमक्ष त्याची बॅग कॅमेऱ्यामध्ये चेक केली असता त्याच्यामध्ये एक इम्पोर्टेड पिस्टल आणि 14 राऊंड असे मिळून आल्यानंतर आपण भारतीय हत्यार कायद्यानुसार हत्यार लायसन नसल्याने भारतीय हत्यार कायद्यानुसार त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि त्याला आज रोजी आम्ही न्यायालयासमोर रिमांड कामी हजर केला असता न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे। सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालू असून महिला पोलीस उपनिरीक्षक धापसे या तपास करीत आहेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिका कर निर्धारण आणि संकलन विभागाचे जाहीर आवाहन। मालमत्ता कर क्रमांकाशी भ्रमणध्वनी क्रमांक आणि ईमेल ID नोंदणीची सुविधा। कल्याण डोंबिवली महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा महानगरपालिकेच्या www.kdmc.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनं भरण्याची सुविधा उपलब्ध आहे। नागरिकांना अधिकाधिक सुलभ सुविधा मिळण्यासाठी कर विभागामार्फत नागरिकांना भ्रमणध्वनी क्रमांक आणि ईमेल ID नोंदणीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येत आहे। या अनुषंगानं नागरिकांनी त्यांचे मालमत्ता कर क्रमांकाशी भ्रमणध्वनी क्रमांक, ईमेल ID नोंदणी करण्याकामी महानगरपालिकेच्या www.kdmc.gov.in या संकेतस्थळावरील सिटीजन KYC फॉर्म हा पर्याय निवडावा। त्यामध्ये मिळकतीचा प्रकार, मिळकतीचा पत्ता, मिळकतधारकाचे नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल ID, विद्युत बिल युनिट क्रमांक, विद्युत मीटर क्रमांक, विद्युत ग्राहक क्रमांक अशी माहिती भरावी। मालमत्ता कर आणि विद्युत बिल अपलोड करावे। तसंच मलनिस्सारण जोडणी, मलनिस्सारण सेप्टिक टँक वापर या पर्यायावर होय किंवा नाही यावर क्लिक करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी।
ही सुविधा नागरिकांच्या सहकार्य आणि सहभागावर अवलंबून असल्यानं या सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा आणि आपला संपूर्ण मालमत्ता कराचा भरणा करून महापालिकेस सहकार्य करावे ही विनंती। सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला बातम्या कशा वाटतायत हे अवश्य कळवा। यासाठी सतर्क पोलीस टाइम्स न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं इन्स्टा, FB आणि ट्विटर पेज सुद्धा फॉलो करा। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज। सतर्क रहा, सुरक्षित रहा।